हॅलो आमची मागणी एवढीच आहे की सांगोला नगरपालिकेचा जो काही हिशोब आहे, घरपट्टी, पाणीपट्टी, गाळा भाडं, गाळा पावती, बाजारपट्टी, याचा सगळा हिशोब मिळावा, करोडोचा हिशोब मिळावा, कुठं खर्च केलेला आहे, किती आलेला आहे, हा सगळा शैक्षणिक कर आहे, हा सगळा हिशोब मिळावा आणि हिशोब मिळाल्यानंतर त्याच्या पावत्या सुद्धा मिळाव्या आणि त्याचबरोबर सांगोला नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे पगार वाढावे, त्यांच्यातून त्या कर्मचाऱ्यांचे जे पगार आहे 600 रुपये येत आहेत आणि 480 रुपये हे जे कर्मचाऱ्यांना दिलं जातं, याचं काय कारण आहे? या ठेकेदाराला तुम्ही का पोचताय? या लोकांचं या कर्मचाऱ्यांचं रक्त तुम्ही का पिताय? या अधिकाऱ्याला आम्हाला विचारायचं आहे. त्याच्यासाठी हे सगळं आंदोलन आहे. धन्यवाद. सदर आंदोलन हे न्यायिक पद्धतीनं आणि एकूण काही कायद्याच्या दृष्टीनं योग्य कागदपत्राच्या मागणीचा हेतू आहे आणि ते प्रशासनानं नगरपालिकेनं त्वरित पूर्ण करावं असे आम्ही नगर प्रशासनाला, नगरपालिकेची जे फक्त CO वगैरे असतील, तिथले न्यायिक दंडाधिकारी तहसीलदार साहेब असतील, यांना आम्ही आमच्या या पाठिंब्याच्या वतीनं त्यांना कळवू इच्छितो की नागरिक हा भारत देशाचा स्वतंत्र अधिक आहे. त्यांनी जे पण काय मागण्या केलेल्या आहेत त्या तातडीनं पूर्ण करणं हे प्रशासकीय यंत्रणेची जबाबदारी असते. अशी जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेनं वेळेवर केली तर लोकांना आंदोलन करण्याची गरज नाही. तर प्रशासनाला आमची विनंती राहील की त्यांनी या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात. या पूर्ण होऊन त्या पलीकडे देखील त्यांच्या मागण्याच्या व्यतिरिक्त आणखी सहकार्य करावे याच्यासाठी प्रशासनाची नेमणूक असते. म्हणून आम्ही त्यांच्या आंदोलनाला आम्ही समर्थन देतो आहोत. जे प्रसंगी आणखी कोणताही पुढील पाऊल उचलण्याचे असेल तर त्या पावलाला आम्ही त्या पाठीमागे उभे राहू असं आश्वासन देतो. आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, तुम्ही सगळे मेजर आहात, तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला, पण या सांगोला तालुक्याचे जे आमदार आहेत आमच्याकडे आलेले नाहीत, सांगोला तालुक्याचे नगराध्यक्ष आमच्याकडे आलेले नाहीत, सांगोला तालुक्याचे नगरसेवक आमच्याकडे आलेले नाहीत. हे नगरपालिकेवरती हा जो येणारा खर्च आहे ते कुणाच्या आशीर्वादात चालू आहे हे आम्हाला विचारायचं आहे. म्हणजे हे स्टेज एवढं वाईट आहे का? इथं तुम्ही शेजारी येऊन जाताय आणि या व्यावसायिकांच्या आंदोलनात काय येऊन जात नाही याचा आम्हाला त्या कुणाला विरोध नाही, पण का आणि कशासाठी? एक तर अतिशय अशी घटना आहे की तुम्ही शेजाऱ्यापाशी तालुक्याचे आमदार आहेत ते तिथे येतात आणि तिथे येत नाही. म्हणजे हे जे उपोषण आहे हे आंदोलन सक्सेस झाले हे जे निश्चित नाही. कारण तिथं आलं तर तुम्हाला प्रश्नांचे उत्तर द्यावे लागतात आणि त्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही न देता फळ काढताय. म्हणजे थोडक्यात तिथं दाल मिळतो काळा आहे. ते दाल मिळतो काळा आहे, दाल पुरी काळी आहे, हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण पाठिंबा देऊन यांच्या समस्या समजण्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे. लोकांनी निवडून देण्यासाठी दिलेलं आहे की लोकांना जे समस्या आहेत ते तुम्ही समजून घ्यावं. आणि यांनी जे ऑपरेशन धरणे आंदोलन जे पुन्हा यांचं आंदोलन, या आंदोलनाला अजूनही वेळ येत नाही. जे तालुक्याचे आमदार आहेत त्यांनी येऊन यांना भेट द्यावी आणि यांच्या समस्या समजून घ्याव्या. या समस्या यांच्या घरच्या नाही, त्या जनतेच्या समस्या आहेत, त्या कामगारांच्या समस्या आहेत. पैसा हा लोकांचा आहे, तिथं तो पैसा कसा जातो, कुठं जातो हा विचारण्याचा अधिकार आहे. तर आमची जय जवान माझी सैनिक सेवा संघटनेतर्फे विनंती आहे की जे लोकप्रतिनिधी यांनी यावेळी त्यांची भेट द्यावी आणि यांच्या प्रश्नांचे उत्तर द्यावे आणि लोकशाही
तुमच्या तरीकेने जे उपोषण चालू आहे आंदोलन चालू आहे त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. जसं आमच्या अध्यक्षांनी आता सांगितलेलं आहे की ही संघटना कुठल्याही तालुक्यात कुणावरही जर अत्याचार होत असेल तर तिच्या पाठीमागं ही संघटना उभी राहील. आमची संघटना क्रियेसाठी एवढं बोलतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता जरी ती माझी निवेदन दिलं हे 15 ऑगस्टच्या दिवशी जरा स्वातंत्र्याचा आपण साजरा करतो. तर ज्या आंबेडकरांनी आपल्याला जाहीर केला त्यानुसार आमदार साहेबांना लोकप्रिय विनंती करतो की 14 आमदार साहेबांनी यांच्या मागण्यांचा विचार करून यांना भेट देऊन मागण्याचा निकाल जे सोल्युशन आहे जर हे उपोषण चालू असेल तर त्याला आमदार साहेबांना विनंती आहे की त्या संस्थेच्या माहिती दिल्यासाठी आता आमदार साहेबांनी येऊन हा प्रश्न लवकरात लवकर सोडून काढावा आणि योग्य तो निर्णय द्यावा. कारण या 15 ऑगस्टच्या दिवशी जर आपल्याला रिपोर्टला बसावं लागत असेल तर त्याला जे जरा वस्तुस्थिती आहे तरी परत एकदा करतो तर विनंती करतो की आपल्या लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर साहेबांनी लोकांना प्रश्न सॉल्व्ह करावा आणि योग्य तो न्याय मिळून द्यावा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय कोकण. हॅलो. जर तालुक्याचे आमदार आणि नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी सीओ गवळी यांनी जर या व्यावसायिकांच्या नगरपालिकेतल्या लोकांना न्याय दिला तर ह्या तिघांच्या राजीनाम्याची सुद्धा आम्ही मागणी करणार आहे. इथला नगराध्यक्ष, इथला आमदार, इथला हे मुख्याधिकारी गवळी ह्यांची सुद्धा मागणी आम्ही राजीनाम्याची करणार आहे. आणि ह्याच्यासाठी आझाद मैदानामध्ये आम्ही जंतर मंतर करू, या सांगोल्यामध्ये सुद्धा जंतर मंतर करू, पण या नगरपालिकेतील लोकांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याकडं कर किती आला, कर किती गेला ह्याचा हिशोब आम्ही मागतोय. तुम्ही किती खाल्ले नाही हे आम्हाला माहित नाही, पण आम्हाला हिशोब पाहिजे. इथल्या भटक्या कुत्र्यांचं नियोजन झालं पाहिजे. इथल्या जे रेबीज जे रोग आहेत ह्याचं नियंत्रण झालं पाहिजे. हा सीओ नुसता उडवा उडवीची उत्तर देतो, आम्हाला तसली उत्तर नको आहे. आम्हाला उत्तर हे जमिनीवरची पाहिजे. तुम्ही पाठ केल्यासारखं इथं येऊन बोलताय, आम्हाला उत्तर देताय, तसली उत्तरं आम्हाला नको आहेत. तुम्हाला कुठल्या तुमच्या पीएनं भाषण लिहून दिलेलं इथं आम्हाला बोलताय, हे आम्हाला नको आहे. आम्हाला स्वर्गवासी आबासाहेबांनी जशा प्रकारे न्याय देत होते अशा प्रकारचा या सांगोला नगरपालिकेमध्ये आम्हाला न्याय पाहिजे. मित्रांनो, आम्ही न्याय मागतोय, भीक मागत नाही. पण नगरपालिकेच्या समोर भीक मागो सुद्धा आंदोलन घ्यायला मित्रांनो कमी पडणार नाही. आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर तुमच्या खुर्च्या खाली करा, नाहीतर तुमच्या खुर्च्या खाली करा. आणि नाही तुमच्या खुर्च्या जर खाली करायला लावल्या तर अवलाद सांगणार नाही शेतकऱ्याची. मित्रांनो, धन्यवाद.